Tejasvi Chaudhule, the photographer of the Human Waste Management Group, and today I will be asking some questions to the school teachers. So the first question, what areas of the school need cleaning most often? तर शाळेमध्ये सगळ्यात जास्त कुठल्या भागात क्लीन करावा सगळ्यात जास्त? तुम्ही सगळ्यांनीच करावं सगळ्यात जास्त. Second floor. Which place gets dirty the fastest during school days and how? पूर्ण स्कूलच्या दिवसामध्ये सगळ्यात फास्ट कुठली जागा आहे सगळ्यात जास्त लवकर छोटे मुलं असतात जास्त Which day of the week needs extra cleaning? तर आठवड्यामध्ये सगळ्यात जास्त असा कुठला दिवस आहे ज्याच्यामध्ये जास्त साफसफाई करायला? सॅटर्डे. What time do you usually start and finish your work after school? म्हणजे जेव्हा मुलं घरी जातात तेव्हा तुम्ही किती वाजता चालू करता आणि किती वाजता तुमचं मी चालू? मी 3 झालं चालू करते आणि 4:30 वाजता होऊन जातं. Why is cleanliness important for a healthy school? तुमच्या मते साफसफाई इतकी महत्त्वाची काय असते? जर साफसफाई नसेल तर स्कूलमध्ये मुलं असते साफसफाई करायला. Where does the collected waste go after school? हा सगळा कचरा, wet waste, dry waste collect करून कुठे जातं school? Do you clean classrooms differently during rainy days? पावसाळ्याच्या वेळेस क्लासरूमला वेगळ्या पद्धतीने क्लीन करतात का? पावसाळ्यामध्ये माशा पण येतात आणि जास्त करून मुलांचे ओले पाय येतात. त्याच्यामुळं आम्ही डेटॉल यूज करतो, R5 यूज करतो, स्मेल खराब यावा नाही म्हणून, सुगंध यावा म्हणून. आणि मुलांना शक्यतो ड्राय राहण्यासाठी सुकी कपडे पण ओली झाली तर यूज करतो मेडिकलचे. What kind of problems do you face by cleaning classroom? क्लासरूम क्लीन करताना तुम्हाला कुठले अडथळे येतात? म्हणजे काय काय तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत? क्लास करताना आम्हाला फक्त बेंच असतात, गर्दी असते. जास्त करून बेंचचीच गर्दी असते, पेस कमी भेटतो खालचा फ्लोअर क्लीन करायसाठी. म्हणून ड्राय करताना थोडा दिक्कत होते, नंतरला वेट करतो. How many times a day are classrooms cleaned? दिवसात किती वेळा क्लासरूमला क्लीन केलं जातं? 2दा. Which cleaning work is the most difficult? सगळ्यात जास्त अवघड काम काय आहे करायला? कचरा काढणं. कचरा काढायला खूप अवघड असतं. कसं काय? ते बेंच पुढे ढकलायचे, नंतर कचरा काढायचा, मग मागे खेचायचे, बेंच व्यवस्थित लावायचे.